भाजपची कीड मारावीच लागते. उद्धव ठाकरे यांचा तडाखा. आत्ताची सर्वात मोठी बातमी. घरदार कुटुंबावर निखारे ठेवून पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर आता उपरे बाजार बोनगे आणून बसवले जात आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल करतानाच महाराष्ट्रातून भाजपची कीड मारावीच लागते असा तडाखा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. भिवंडीतील भाजपचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज कमळाबाईला रामराम करून हाती शिवबंधन बांधले. त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते, काळ पडता असो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो. शिवसेना पडलेली नाहीच आहे. शिवसेनेशी गद्दारी केली गेली आणि गद्दार आता चढलेत, पण जो चढलाय तो पडणार आणि पडणारच, असे उद्धव ठाकरे म्हणतात. मातोश्रींचा परिसर शिवसेनेच्या जयघोषाने दुमदुमला. राज्यात आपण कुटुंब संवादाला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. नुकताच आपण कोकणचा दौरा केला. त्यात दिसले की महाराष्ट्रात चोर बाजार आणि गद्दारांविरुद्ध भयंकर चिढ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता जी गुंडागर्दी आणि पकडापकडी सुरू आहे त्यासाठी तुम्ही तुमचे आयुष्य पक्षासाठी खुर्ची घातले का? बाहेरची माणसे तुमच्या डोक्यावर आणून बसवली जात आहेत. हे भाडुत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे काय, असा सवालही त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. त्यावर नाही असे उत्तर देत उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधलेले हात उंचावत शिवसेनेचा जयघोष केला. मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पाडला. भाजपचे भिवंडी विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील यांनी त्यांचे शेकडो समर्थक, सरपंच, उपसरपंच यांच्यासह शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. पडत्या काळात शिवसेनेला साथ देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आदी उपस्थित होते. न्यायाधीश बनलेल्या एका चोराचा किस्सा सांगत उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपवर शरसंधान केले. ते म्हटले की खोटी कागदपत्रे बनवून न्यायाधीश बनलेल्या एका चोराने कोर्ट सुट्टीवर असताना अनेक चोरांना सोडून दिले होते. असे झालेच कसे, म्हणून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या चोराला विचारण्यात आले तेव्हा त्यांनी कबुली दिली की मी फक्त थातुरमातुर चोऱ्या करणाऱ्यांना सोडले, खून, दरोडे, बलात्कार करणाऱ्यांना सोडले नाही. त्या चोरांमध्ये होती तेवढी नैतिकता आज भाजपमध्ये राहील नाही, असा सनसनीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.